जय हो जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठाला विठाला पंढरीनाथ समचरण सरोजं सांद्रणीलाभुलाभं जगननीत पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरेवतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्यांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता आना पवन कुमार आना पवन कुमार हमारे हरे कीर्तन में आना पवन कुमार हमारे हरे कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आप भी आना संग्राम जी को लाना पवन जी को लाना आप भी आना संग्राम जी को लाना राम जी को लाना लाना जनक दुलारे हो लाना जनक दुलारे हमारे हरे कीर्तन में आना पवन कुमार हमारे हरे कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हमारे हरे कीर्तन में हमारे हरे कीर्तन में विठाला विठा जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता भगवंताच्या सेवे करता ग्रामदैवत हनुमंतरायाच्या सेवे करता नवे नवे जमलेल्या तुम्हा सर्व साधू संत श्रोते जनांच्या समर्थ मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदनीय श्री क्षेत्र देहू निवासी वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट संत शिरोमणी श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आणि सेवेकरता निवडलेला आहे विठाला
अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणांचा आहे, तुकोबरायांच्या गाथेतील आहे आणि तुकोबरायांचा अनुभव तुकोबराय प्रतिपादित करत आहेत. काय म्हणतात तुकोबराय? जन्म आलो त्याचे आजी फळ झाले सचे. बाबांनो, मी जन्माला आलो ना त्याचं फळ झालेलं आहे आज, त्याचं मला फलप्राप्ती आज झालेली आहे. आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे काय? साचे म्हणजे साच म्हणजे काय? खरं. साच म्हणजे खरं, सत्य. खरंच आज मी जन्माला आल्याचं सार्थक झालंय. खरं सांगतोय बरं तुम्हाला. तुकोबरायांचे शब्द आहेत, ऐका. आजी फळ झाले साचे. आज सार्थक वाटतंय जन्माला आल्याचं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे, ऐकण्यासारखे. एका कीर्तनामध्ये तासाभरांच्या, 1.5 तासाच्या बोलण्यानं त्याच संताचं त्या ठिकाणी वर्णन करता येऊ शकतच नाही. जन्मचे जन्म अपुरे पडतात, तरी सुद्धा संतांचं वर्णन करता येणार नाही. पण जेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त, कमीत कमी बॉल मध्ये जास्तीत जास्त रन काढायचे आहे. विठ्ठल. तर या जन्माला आल्यानंतर काय केलं बरं का? मला संतांनी सांभाळलं. संतांनी सांभाळलं. संतांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणून माझ्या जीवनातलं भीती, भय आणि चिंता त्या संतांनी नाहीशी केली. भय निरसली खंती. भय आणि चिंता, माझ्या मनातली खंत जी होती ती त्यांनी निरसून म्हणजे संपवून टाकलेली आहे. संतांनी मला संत भेटले. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. आणि आता मला कसं वाटतंय ऐका ना. तुकोबराय काय म्हणतात? आता भय आणि खंत माझ्या मनातून निघून गेल्यानंतर मला वाटतंय कसं? तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता कसं वाटतंय मला? कृतकृत्य झालो. आता मला काही मिळवायचं बाकी राहिलेलंच नाहीये. पहा, प्रापंचिक जीवनामध्ये आपण व्यवहारामध्ये म्हणतो आज खऱ्या अर्थानं मी कृतकृत्य झालो बरं का. एखाद्याचं लग्न जमत नसावं, 35-40 वर्षाचा टोनगा झालाय. आहे का कोणी गावात असा? आमच्या गावाकडे भरपूर आहेत. तुमच्याकडे विचारते. आता तुमचं आणि आमचं अंतर फार मोठं आहे बरं का. हा आहेत ना. हा मग 35-40 वर्षाचा टोनगा झालाय, लग्नच जमत नाही. कोणालाही उठलं की सुटलं की म्हणतोय पोरगी बघा, पोरगी बघा. सुरुवातीला पाहुणे बघायला जायचं का, तेव्हा म्हणायचं चपटच नाक आहे, डोळे बिंगत येतं, केसच कुरुळ येतं, उंचीच कमी, हातच वाकडाय, पायच लांगडाय. आता म्हणतो कशीही असू द्या, कशीही असू द्या, फक्त जिवंत असली पाहिजे. विठाला विठाला. 35व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्याचे मायबाप म्हणतात आता आम्ही कसे झालो, कृतकृत्य झालो बाई. काय पोराचं टेन्शन होतं आम्हाला, पण आता ना सगळं टेन्शन गेलं आमचं. त्यांना कुठे माहितीये टेन्शन लगेच सुरू होतंय. दुसऱ्या वर्षी दिंडीत काढून देते वळकटी बांधून. मी काय म्हणते, आता तुमचं राज्य संपलं, हा विषय नाही आपला, मला पुढे जायचं. ऐका ना, आपण संसारामध्ये, प्रपंचामध्ये म्हणत राहतो आपल्याला न मिळणारी गोष्ट जर मिळाली तर आपण म्हणतो आता मी धन्य झालो, आता मी कृतकृत्य झालो, आता मला इतकं चांगलं वाटतंय, आता मला काही करायचं बाकी राहिलं नाही. प्रापंचिक जीवनामध्ये आपण म्हणतोय, पण माझे तुकोबराया त्यांच्या पारमार्थिक जीवनामधलं भगवंताच्या भक्तीला त्यांनी मिळवलं. साक्षात भगवंताला ज्यांनी मिळवलं त्यांच्या जीवनामध्ये आणखी काही मिळवायचं राहिलं असेल का हो? पण त्याच तुकोबरायांनी म्हणावं बरं का. आपण म्हणतो ते व्यर्थ आहे, त्या तुकोबरायांनी माझ्या म्हणावं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जी इच्छा मनात केली होती ना, तर ती माझी इच्छा पूर्ण झाली. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात आता आम्ही संतांच्या संगतीमध्ये अशी बनलेलो आहोत, आता आमची भीती गेली, खंत गेली, चिंता गेली, कृतकृत्य झालो, इच्छा जी केली ती आम्हाला पूर्ण झाली, आमच्या जीवनाचं सार्थक झालंय. म्हणून शेवटी काय म्हणतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. बघा, आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न विचारते बरं का, आपल्याला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते बरं, कुणाची वाटते? माग तरुण मंडळ, बाबा बोला ना, थोडस बोलत चला. माझा पेशा शिक्षकी, मला जरा बोललेलं आवडतं बरं का, मधून मधून बोलत जा. म्हणजे तुमचं तुम्ही नका बोलू, मी विचारल्यावर बोला, नाही तर तुम्ही म्हणता ताई म्हणल्या बोला, तसं काही करू नका. हा, कशाची भीती वाटते बरं? माग झोपले का काय? नाही ना,
अजून सुरुवातच झाली. कशाची भीती वाटते? हा, कोण म्हणलं बायकोची? विठ्ठल. अहो, बायकोला पण घाबरावंच लागतंय आणि प्रत्येक जण घाबरतो. माझ्या समोर बसणारा एकही पुरुष असं म्हणू शकत नाही छातीला हात देऊन, ताई मी माझ्या बायकोला घाबरत नाही. बाबा, हिंमत आहे तुमची? तुम्ही घरी जाऊ शकत नाही, नंतर आली असेल इकडे माझी आई. हा, आजी कोणीच म्हणू शकणार नाही ताई मी सांगतो मी बायकोला घाबरत नाही. अजिबात होऊ शकत नाही असं. प्रत्येक माणूस बायकोला घाबरतो आणि घाबरावं पण पण योग्य त्या ठिकाणी घाबरावं. ती जर अयोग्य असेल तर तिला 2 कानपटीत मारण्याची पण ताकद जर तुमच्याकडे असेल तर खरा पुरुषार्थ तुमच्या अंगात आहे असं म्हणावं लागेल बरं का. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या प्रापंचिक जीवनातला माणूस असो जो जन्माला आहे ना, त्याला एक भीती आहे. कुणाला कशाची, कुणाला कशाची, कुणाला कशाची, वेगवेगळ्या आपल्या सगळ्यांना भीती आहेत. पण एक भीती सगळ्यांना सारखी आहे, ती आहे मरणाची भीती. जेव्हा ते मरण येतं ना, तेव्हा ते काही विचारून येत नाही, होय तुला टाइम आहे का, मी या लागलोय, तुझं बांधून ठेव उरक, असं नाही म्हणत. ते काही मिस कॉल पण देत नाही. हा, ते अचानक येते आणि आपल्या समोरून आपल्या प्रिय व्यक्तीला घेऊन जाते, ते दिसत पण नाही. म्हणून सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, न सोना कम आएगा न चांदी आएगी, न सोना कम आएगा न चांदी आएगी. सज धज के हो सज धज के, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, नसून काहीच कामाला येत नाही हो तिथं, काहीच कामाला येत नाही. कामाला येत ते फक्त आपण केलेलं सत्कर्म, आपण इतरांना दिलेलं प्रेम, धर्मानो नीतीनं वागलेल्या गोष्टी, त्याच फक्त आपल्या सोबत येऊ शकतात. धन तुमच्या 100 एकर जमीन आहे, तुमचा 3-4 मजली तुमची बिल्डिंग आहे, एवढी काही उपयोगच नाही. कुणी आतापर्यंत दिले का? बाबा गेले. आता मुलांनी म्हणलं का बाबाच्या धोत्रात 10-5 हजार रुपये देतो, तिकडे वरती कामाला येईल. लई त्यांना खायची सवय होती, हॉटेलमध्ये गेले का भजे घेऊन खायचे, तिथं भजे तरी खायला 10-5 रुपये देतो. दिले अजूनपर्यंत कोणी देणारही नाही, अजूनपर्यंत दिले नाही. कारण ते नेण्याची सिस्टीमच नाहीये. नाही म्हणूनच बरं आहे. नाहीतर मरायच्या टायमाला माणसांनी आपलं ठेवलं असतं जागर, आपल्या पोराबाळाला दुसऱ्यातच घेऊन गेले असते. बरोबर आहे ना? आणि मरणाची पण आपल्याला, जन्माला आपण येणार याची 9 महिने अगोदर खबर असते आपल्याला, पण मरणाची खबर 9 मिनिट काय 9 सेकंद सुद्धा माहित नसते हो. आणि म्हणूनच बरं आहे देवानं ही सिस्टीम ठेवली नाही. आपल्याला आपला मृत्यू कळत नाही म्हणून आपण मरेपर्यंत जगत राहतो किमान. आणि मरण जर कळलं असतं तर जगायचं सोडून दिलं असतं माणसानं. अगोदरच 4-8 दिवस बाकी, तोपर्यंत हे अगोदरच मेलं असतं. म्हणून खूप चांगलंय. महाराज म्हणतात, तू का म्हणे काळ आता करू न शके बळ. आता हा काळ आहे ना, तो आमच्या अधीन झालाय. कारण आम्ही बळीयाचे अंकित झालोत. बळीयाचे अंकित झाल्यामुळं काय झालंय, आम्ही बळीवंत झालोय. त्या भगवान परमात्म्याचे आम्ही सोबती झालोय. आणि आता हा काळ आम्हाला काहीच करू शकत नाहीये. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही त्याच्या माथ्यावर चढून वरती भगवंताकडे जातोय. आणि त्या तुकोबरायांनी म्हणावं काय, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. विठाल विठाल. या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी, हा झाला अभंगाचा भावार्थ सरळ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. या ठिकाणी मौजे श्री क्षेत्र एकंबा, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड या ठिकाणी सुंदर अशा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भगवंताच्या असीम कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी असणारे आमचे बंधू हरिभक्त परायण नारायण महाराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर सुंदर प्रकारची कलाकार मंडळी, गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ठीक आहे, ग्रामस्थांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. वर्क बाबा अगदी तुकोबरायांसारखे दिसताय हो तुम्ही. बाबा कीर्तनकार बाबा, विनेकरी बाबा, बाबा तुम्ही मला खूप आवडले बाबा. वानखेडे बाबा ना बाबा, येता का माझ्यासोबत तुम्ही? आपलं माय लेकरं दररोज एक गाव आपलं फिरत जाऊ. सुनीता ताई मी असं एका कीर्तनात म्हणले,
बाबा येता का माझ्यासोबत? बाबा असे करू लागले. मी म्हणलं बाबा मी विचारते माझ्या सोबत येता का? तुम्ही काय थांबावं म्हणले ताई. तुला सांगा येता का नाही माझ्यासोबत? ते म्हणले ताई म्हातारीला विचारावं लागतंय ना, म्हातारी कुठं. बाबांनी काही विचारलं नाही कोणाला, आपल्याला आहे ना नजर के सामने इतकंच. खूप सुंदर बाबा, गोड बर का. विनोदाचा भाग सोडून द्या बाबा, तुम्ही खरंच खूप गोड दिसताय बरं का. खरंच बराईंसारखे दिसतात बाबा. आणि आई साहेबांना सुद्धा प्रणाम करते बरं का. एवढ्या गोड बाबाला तुम्ही भेटलात ना, खूप चांगलं झालं. हा का अवघड आहे घरी. कसं कसं माणसं कसे बाहेरून गोड दिसतात बरं का. काय काय म्हणजे बाबांचं नाही सांगत मी, सगळ्यांचं जनरल सांगते. पण घरी गेलं का बायको म्हणते ताई तुम्ही ना त्याच्या गंधावर जाऊच नका आणि त्याच्या माळीवर जाऊच नका. ते लिंबाचा पालाय, कडू झार पालाय, नुसता बाहेर गुळाची ढेप आहे. असे पण माणसं काही काय असतात. बाबांचं नाही सांगत मी, ते तुम्हालाच माहिती. आणि प्रत्येकाला सांगते, नवरा किती पाण्यात आहे ना, बायको सोडून कुणालाच माहित नसते दुसऱ्याला. विटालय. जन्माला आलोय आपण, कोणी म्हणावं या जन्माला येऊन माझं सार्थक झालंय. ऐका ना, जगद्गुरु तुकोबरायांना म्हणावं. का म्हणावं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? त्याच्या मागचं कारण काय? का म्हणावं त्यांनी? जेव्हा मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं मान खाली झुकवावी, त्या तुकोबरायानं म्हणावं जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकोबरायांच्या भक्तीचं ओझ देवावर होत होतं. आपण एवढी भक्ती करू का हो कधी की आपल्या भक्तीचं ओझ देवावर होईल? आपली भक्ती एवढी होऊ शकते का? अजिबात नाही. तुकोबरायांच्या 8 पिढ्यापासून भक्ती चालू होती, पण तुकोबरायांनी कधीच काही मागितलं नाही. तेव्हा ते म्हणायचे देवानं सांगावं, अहो तुकोबराय काहीतरी मागा, मला तुमच्या भक्तीचं ओझ झालंय, माझी मान शर्मेने खाली जाते, मागा. तेव्हा ते म्हणायचे काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणतस. किंवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा तुझ्या चरणाच्या सेवेशिवाय माझ्या अख्ख्या खानदानाने काहीच केलं नाही. माझ्या पिढ्या फक्त तुझ्या सेवेमध्ये त्या ठिकाणी रममाण झाल्या, पण मागणं कुणी मागितलं नाही बरं का. ऐका ना, त्या तुकोबरायांनी म्हणावं, अजून कुणी म्हणावं, त्या ज्ञानोबरायांना म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. का म्हणावं? अरे ज्यांनी समाधी घेत असताना, ज्या ज्ञानोबरायांनी समाधी घेत असताना जगाचा बाप ढसा ढसा रडतोय ना, त्या ज्ञानोबरायांना म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. माझ्या नाथ बाबांनी म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. का म्हणावं? ऐका ना, अरे ज्याच्या घरी न सांगता या जगाचा मालक कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा मालक 36 वर्ष राबतो, न सांगता त्यांच्या घरी काम करतो, त्या माझ्या नाथ बाबांनी म्हणावं कावडीने पाया भरी चक्र भक्ति भावे वस्त्र गंगा श्रीखंडाच्या श्रीखंडाच्या
गंगा तीरी तू आते वसे गंगा तीरी तू आते गंगा श्रीखंड्या चंदन ओगाळून करी वस्त्रे गंगा तिरी धुतास. ज्या भक्ताचे वस्त्र सुद्धा देवाने धुतले हो, लाज नाही मांडली, लाज नाही बाळगली कुठल्या कामामध्ये, भक्ताच्या कामामध्ये देवानं. त्यांनी म्हणावं, बघा कोणी म्हणावं, माझ्या जनाबाईनं म्हणावं. का म्हणावं? अहो दळू लागला हो देव जनाबाईला माझ्या. आपल्याला किती काम पडले, आपण म्हणलो देवाला आवाज दिला, अरे देवा फार कंटाळा आला रे, एवढं काम तू येऊन करतो का? करील का हो देव? नाही करणार. जनाबाईंचं काय प्रेम होतं देवावर, किती प्रेम केलं हो जनाबाईनं देवावर, माहितीये तुम्हाला? जनाबाई जे म्हणली बरं का नारायण महाराज, जनाबाई जे म्हणली, कोणतीच स्त्री ती गोष्ट म्हणू शकत नाही अशी गोष्ट जनाबाई म्हणली माझी. जनी माने देवा निघाले केशवा, 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 हो निघाले केशवा तर तुझे निघाल केशवा तर तुझे गहिता पदर आदावरी, गहिता पदर आदावरी, गहिता पदर एकदा जोरात टाळ्या वाजवा की कलाकारांसाठी. त्यानंतर मृदंग, काय गोड मृदंग आहे. एकदा मृदंगाचार्यासाठी एकदा वाजवाच. जनाबाई जी म्हणली ती कोणतीच बाई कधीच म्हणू शकत नाही असं जनाबाई म्हणली. काय म्हणली जनाबाई? जनी म्हणे देवा झाले मी असवा, जनी म्हणे देवा झाले मी असवा, जनी म्हणे देवा झाले मी सवा, जनी म्हणे देवा झाले मी सवा, रेगाले केशवा घर तुझे. कुणाचं घर निघणं चांगलं आहे का? कधीच चांगलं नाही बरं का, कुणाचं घर निघणं कधीच चांगलं नाही. पण ऐका ना, माझ्या भगवंताचं घर निघण्यासारखं दुसरं काम चांगलं नाही, म्हणून माझी जनाबाई देवाचं घर निघलं म्हणते हो. रेगाले केशवा घर तुझे, घर तुझे, जनी म्हणे देवा झाली मी सवा. देवा तुझं घर निघले, आता तुला कसं सांभाळायचंय तुझं तू बघ. नाहीतरी आपण देवाकडे जाऊन एवढंच म्हणायचं, तेरी चौखट पे आना मेरा काम है, तेरी चौखट पे आना मेरा काम है, मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है, मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है, मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है. मेरा काम है, मेरा काम है, बिगड़ी बनाना मेरा काम है, बिगड़ी बनाना मेरा काम है. जाम उल्फत का मुझको पिला साथिया, जाम उल्फत का मुझको पिला साथिया, नशा उतरे ना मेरा कभी उम्र भर, जो भर भर के, जो भर भर के, जो भर भर के प्याले मेरा को दिए, जो भर भर के प्याले मेरा को दिए, वही मुझको पिलाना तेरा काम है, वही मुझको पिलाना तेरा काम है, वही मुझको पिलाना तेरा काम
काम है। अरे मुझको पिलाना मेरा काम है, अरे मुझको पिलाना मेरा काम है, काम है, काम है, काम है। देवाकडे जाऊन काय म्हणायचंय, देवा तुझ्या दारात यायचं माझं काम होतं, आता माझं बिघडलेलं काम करायचं तुझ्या हातात आहे. आपण एवढं म्हणायला पाहिजे. कधी कधी लोक म्हणतात, मला प्रश्न विचारतात, मॅडम ते तुम्हीच सांगता हो, देव आपल्याला जे जेव्हा द्यायचंय तेव्हा देतो, नशिबानं भेटत असतं, प्रारब्धात जे आहे ते मिळतं. मग असंही कदाचित आपल्या जर प्रारब्धात लिहिलं असेल ऍज यू विश, तुम्ही जी इच्छा कराल ते, आणि इच्छा बोलून दाखवली नाही, त्याला त्याच्याकडे गेलोच नाही कधी, तर पूर्ण तरी होऊ शकेल का बरं आपलं. म्हणून कधी तर आपण मंदिरात जाऊन त्याच्या समोर बसून त्याचं भजन करून, त्याचं चिंतन करून, त्याचं मनन करून, त्याच्याकडे आपल्या इच्छा पण व्यक्त करायला पाहिजेत, तेव्हा भगवान परमात्मा देईल ना. कसं काही जणांचं असं असतं, दे रे हरी, आणि पलंगावर नाही भेटणार तिथं बसून, नाही भेटत. म्हणून कधीतरी त्याचं नामस्मरण आपल्या मुखातून आपण केलं पाहिजे. कोणी म्हणावं जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. माझ्या मीराबाईनं म्हणावं, का म्हणावं, का म्हणावं, अहो जिला बापानं विषाचा प्याला दिलाय, विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे, बघ घुंगरू बांध मीरानाची. राजाची मुलगी असणारी मीराबाई पायात चाळ बांधून नाचली, पायात घुंगर बांधून नाचली. बापानं सांगितलं भजन सोड, नाहीतर हे विष घे. बघा महिला मंडळ, इथं भजनी मंडळातल्या महिला मंडळ असतील ना याच्यात थोडेफार, तुम्हाला जर तुमचे घरचे म्हणले तुला भजनाला जायचंय का, तुम्ही म्हणताल हो, आता भजनाची आवड आहे, जायचंय म्हणणार. मग तुमच्या घरच्यांनी तुम्हाला म्हणले, हे बघ तुला भजनाला जायचं असेल तर एवढं हे टोपण भर हे विषय का एवढं घेऊन दाखव आणि मग जा भजनाला. कोण कोण भजनाला येणार हो विष घेऊन, हा कोण कोण येणार. आपल्याला आपल्या अंगात ती ताकद नाही, म्हणून त्यांनी म्हणावं जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. अहो कोणी म्हणावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. का म्हणावं, पाच पाच सुलतानी सत्ता त्या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या, तेव्हा एक सूर्य उगवला त्या शिवनेरी किल्ल्यावर. मासाहेब जिजाऊंची पुण्याई उदयाला आली, आणि त्या सूर्याचं, तेजस्वी सूर्याचं, ओजस्वी सूर्याचं आगमन या शिवनेरी किल्ल्यावर अर्थात या महाराष्ट्रात झालेलं आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव, सगळ्यांनी हात वर करायचे, माझ्या देवाचं नाव, राजाचं किल्ल्याचं नाव, वरती हात करायचे सर्वांनी, छत्रपतीचे मावळे हात आपण. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव रायगड किल्ल्याचं नाव, माझ्या राजाचं नाव रायगड किल्ल्याचं नाव. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीत मातेवर, प्राणपणाने लढले माऊ भरूच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरूच्या राजावर. माझ्या राजाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, माँ जिजाऊ की, भारत माता की. वाह वाह क्या बात है. माऊली साऊंड सिस्टीम, जोरदार टाळ्या एकदा.
सुंदर सृष्टी मायावर का मला थोडं असं राऊंड 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 आठवत येत नाव असं वयामानाने व्हायले बाकी काही नाही हो. मी का कोणाला विसरते का काय आणि माझी तुमची का भाऊकी आहे का शेत आहे का बांधायला बांधा एक भीतील भीत आहे काहीच नाही पण विसरते मी आता वय होत चाललंय बाकी काही नाही विठ्ठल गोड साऊंड सिस्टीम आहे बरं का दादांची तुम्ही म्हणताल मग जाताना पाकिटातलं काही देता का आहे ना मग मला द्या तुमचं खर्च विठ्ठल विठ्ठल एवढ्या सगळ्या साक्षीनं एवढ्या माणसांच्या साक्षीनं बोलल्यात ना दादा लक्षात राहू विठ्ठल गोड माणसं आहेत बरं का आणि मी नेहमी नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर म्हणत असते नांदेड जिल्ह्यामध्ये फार वेळा आले मी पण तुमच्या या भागामध्ये इथं येणं पहिल्यांदाच आहे हिमायतनगर तालुक्याकडे मी आणखी आलेलं नाही ते आणण्याचं काम आमचे बंधू हरिभक्त नारायण महाराजांनी आता केलेलं आहे आता काय माहिती कधी कधी बोलवतात पण अजून काय सांगता येत नाही आता आमची भेट झालेली मला वाटतं 5-6 वर्ष वर 7-8 वर्ष झाले असतील 7-1 वर्ष झाले असतील आता मोबाईलवर असते भेट म्हणा व्हॉट्सअपला ह्याला त्याला असते जे अरे बाकी काय असं इकडची माणसं खूप गोड आहेत बरं का आणि मी सांगू का तुम्हाला खरं खरं प्रेम आहे ना खरं प्रेम ते खेड्यातच आहे बरं का अजूनपर्यंत खरं प्रेम सिटीमध्ये खरं प्रेम भेटत नाही माणसं आले का म्हणजे दिसत नाहीत का एवढे मोठे आलेले घरून कधी लवकरच निघ जेवण वगैरे करून निघ आम्ही सगळं खाऊन आलो आम्हाला काही नको तुमचं अशी लोक म्हणजे असं वाटतं उगाच आलो नसतो तर बरं झालं असतं काय काय माणसं अशी भेटतात पण मला मी ज्यांच्या घरी गेले इतकं 5 मिनिटात पोह्याचं प्लेट त्यांनी पटकन आणून दिली हो काय सुनील पिटलेवाड हा आणि विशेष म्हणजे पिटलेवाडनी परत पिठलं पण बनवलं मला खायला नाही खाल्लं घरी आल्यानंतर अर्धी भाकरी खाल्ली तिकडे जेवले थोडस जेवले ना म्हणजे आता त्यांच्या आनंदासाठी तिकडे 2 घास खाऊन आली आणि त्यांच्या आनंदासाठी पिठलेवाडच्या आनंदासाठी पिठलंही खाल्लं तुम्ही म्हणताल बाई 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 ही बाई सगळं सांगती कुठे बसल्यात त्या असं द्या खूप गोड खूप सुंदर खूप चांगल्या स्वभावाची माणसं आहेत मायाळू आहेत बरं का मायाळू इकडची माणसं नांदेड जिल्ह्यातली खूप गोड आहेत महाराज म्हणले 8वं वर्ष आहे हे 8 वर्ष झालं इथे येतात कंटिन्यू आणि खरंच खूप चांगलं आहे मलाही 2-3-4 वर्ष आता विशेष पॉइंट आला मेन पॉइंट आला सांगायचं ओघत आणला तुम्हीच तो माझ्याही मागे 4 वर्ष झालं लागले ते इथली तारीख घेण्यासाठी पण अजूनपर्यंत मी घेतली नव्हती तुम्ही म्हणताल मग आता कसं काय आला तर हे प्रेमामुळे यावं लागलं नारायण महाराजांच्या प्रेमामुळे मला लोक फोन करतात ताई आता आमच्या रत्नमाला ताई म्हणल्या आमच्या सुनीता ताई म्हणल्या ताई तुम्ही किती खराब झाला तो तुम्हाला सांगू का त्याचं कारण खरं आता इथं सांगते तिथं नाही भेटला टाइम आपल्याला मी यांच्या प्रेमानेच वाळून चालली यांच्यासारख्या महाराज लोकांच्या तुमच्यासारख्यांच्या प्रेमच एवढं करतात पॉकेट कधीच भरत नाही तर जड प्रेमच करतात माझ्यावर सगळे लोक आणि ह्याच प्रेमाने मी वाळून चालले एवढी बघा तुम्हाला कसं वाटतंय विठ्ठल चला विनोदाचा भाग खूप झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला बरं का त्यावेळी त्यांचे वडील सुद्धा आदिलशहाकडे चाकरी करत होते छत्रपती शिवाजी महाराज एक सरदार पुत्र आहेत राजाचे पुत्र नाही आहेत ते राजपुत्र नाही आहेत पण स्वतःचं राज्य अस्तित्व करण्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी सुद्धा 72 असं म्हणणारी माता त्यांच्या मागे खंबीर उभी होती विचार करा ज्या आईनं आपला नवरा गमावला ज्या आईनं संभाजी नावाचा थोरला मुलगा गमावला त्या अफजल खानाला पकडण्यासाठी शिवाजी महाराजांना सुद्धा त्याच्याकडे पाठवते एखादी म्हणली असती बाबू नको बाबा तुझ्या बापाला पण त्यांनी बंदी केलं होतं भावाला मारलंय नको तिकडून नको जायचं कडाडली माझी सौदामिनी आणि म्हणाली शुभा जा आणि त्या अफजल खानाचा मुंडका आमच्या समोर हजर करा अरे ज्यांनी तुमच्या वडिलांना संपवलं तुमचा भाऊ संपवला आणि ऐका तुम्ही जर वापस नाहीत आलात तर बालशंभूला राज्यावर बसून राज्यकारभार आम्ही पाहेन असं कडाडणारी सौदामिनी म्हणजे माझी मासाहेब जिजाऊ होती आणि त्याच पुण्य आहे ना छत्रपती शिवराय छत्रपती माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला या बादेवा
बापाचा बाप बघा शुभ जन्मला, बापाचा बाप बघा शुभ जन्मला, हे बापाचा बाप माझा शुभ जन्मला, हे बापाचा बाप माझा शुभ जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली बापाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली बापाला. बापाचा बाप मग शुभ जन्मला, बापाचा बाप मग शुभ जन्मला, बापाचा बाप माझ्या शुभ जन्मला, हे बापाचा बाप माझ्या शुभ जन्मला. आपल्या होती माझी होती शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची शिकवा जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवा जगद्गुरु महाराजाची. पूर्णबाधीला स्वराज्यात त्या पूर्ण कळाला, पूर्णबाधीला स्वराज्यात त्या पूर्ण कळाला. बापाचा बाप मग शुभ जन्मला, बापाचा बाप मग शुभ जन्मला, बापाचा बाप मग शुभ जन्मला, हे बापाचा बाप मग शुभ जन्मला. जन्मला जन्मला जन्मला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला म्हटलं जातं, किसी के पेट से पाप पैदा होता था, किसी के पेट से बाप पैदा होता है. एक मात्र माँ जिजाऊ ऐसी थी जिसकी पेट से बापों का बाप छत्रपती शिवराय पैदा हुए हैं. काय केलं या माणसानं? आज 450 वर्ष उलटले तरी सुद्धा शिवाजी नाव जर आम्ही घेतलं तर आमच्या धमन्या तेजीनं पळू लागतात, मेंदू जागा होतो. गाढ झोपलेला माणूस कडपडून जागा होतो, जागा झालेला माणूस उभा राहतो, उभा राहणारा माणूस चालायला लागतो, चालणारा माणूस पळायला लागतो, आणि पळणारा माणूस निश्चित ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची धमक आणि ताकद आहे, हे आपल्याला आजही मान्यच करावं लागेल, आजही मान्य करावं लागेल. काय केलं या माणसानं, काय केलं या राजानं? ऐका, वाऱ्यासारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. अरे मुठभर जीवलाग जिगर बाज मावळ्यांना सोबतीला घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर सुद्धा ज्यांना देवाने झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा राजा शिवबा होऊन गेला, राजा शिवबा होऊन गेला, राजा शिवबा होऊन गेला. एकच राजा झालाय, कित्येक राजा झाले असतील, पण कोणाचं नाव निघतंय? छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी शिवचरित्र जगामधल्या 126 देशामध्ये शिकवलं जातं. आपल्याला एक 40च्या पुढची जी माणसं असतील त्यांना एक प्रश्न आला होता, 40च्या पुढच्या माणसांना एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचं नाव काय? त्यावेळी आपण लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचं नाव दादोजी कोंडदेव. बरोबर आहे? 40च्या पुढचे बोला मला, दादोजी कोंडदेव. पण दादोजी कोंडदेवाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कसलाही संबंध नाही, हे आता आज आपल्याला कळतंय. आता नवीन इतिहास म्हणजे इतिहास तोच आहे. इतिहास घडवला मावळ्यांनी, इतिहास घडवला मावळ्यांनी, पण तो लिहिला तत्कालीन कावळ्यांनी, म्हणून इतिहास चुकीचा लिहिला गेला, म्हणून इतिहास चुकीचा. आणि खरा इतिहास वाचा, खरा इतिहास आपल्याला कळला पाहिजे, समजला पाहिजे. आजही छत्रपती शिवरायांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी लाखो मावळे जीव द्यायला तयार आहेत, पण त्यांचं म्हणणं काय हे एकदा समजून घ्यावं लागतं. त्यासाठी खऱ्या इतिहासाकडे आपण जाणं गरजेचं आहे, यासाठी बोलले बरं का. जिजाऊचा लेख तो कोणापुढे झोकला नाही, कधी वाकला नाही. जिजाऊचा लेख तो बहुजनांचा राजा होता, झुकला नाही कधी कुणासमोर. मोगलांचा तो बाप होता. अरे कुणी अडत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कुणी नडतच असेल तर त्याला छत्रपतींची जात दाखवा, छत्रपतींची जात दाखवा, छत्रपतींची जात दाखवा.
हे करणं अत्यंत गरजेचं आहे, काळाची गरज आहे. मला जातीवर बोलायचं नाही, मी छत्रपतींबद्दल बोलते. विठाल विठाल. महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी आहे. साधू संतांच्या पावन पुलकित पादस्पर्शाने पुण्यमान झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. आणि म्हणून आपण जीवानं, या आपल्या जीवानं आपण सर्वांनी सुद्धा एक गोष्ट म्हणायची, जी तुकोबराय म्हणतात. काय? अभंगाचं प्रथम चरण. जन्मानो त्याचे जन्मानो त्याचे जन्मानो त्याचे जन्मानो त्याचे आजी फळ झाले त्याचे आजी फळ झाले त्याचे तुम्ही जावा दिले संती तुम्ही जावा दिले संती तुम्ही जावा दिले संती तुम्ही जावा दिले संती. आपण सुद्धा म्हणायला पाहिजेत. का म्हणायचं? कारण या भारत देशामध्ये आपल्याला जन्म भेटलाय. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. या भारतासारख्या संस्कृती प्रधान चारित्र्य संपन्न देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलोय बरं का. म्हणून आपण सुद्धा स्वतःला माझं त्या ठिकाणी जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे हे म्हणावं. आपण प्रत्येकानं म्हणावं. कारण साधू संतांच्या नंतर आपण जन्माला आलो. साधू संतांच्या आधी जर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, ग्रंथ संपदा हे काहीच कळलं नसतं. कशासोबत काय खातात काही कळलं नसतं. म्हणून संतांच्या नंतर आपला जन्म झालाय. आपण सुद्धा भाग्यवान आहोत बरं. आपल्या भाग्याचा सुद्धा पारावार नाहीये. फक्त आपल्याला कळलं पाहिजे. आपण प्रत्येकानं, मी तर म्हणते बरं का, या महाराष्ट्रामध्ये, भारतवर्षामध्ये अर्थात भारत देशामध्ये जन्माला आलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय मरूच नाही बरं का. त्याला मरायला सुद्धा अधिकार नाही. त्यानं ती गाथा वाचायची. गाथा वाचल्यानं काय होते? माथा जागेवर येतो. भरकटलेला माथा जागेवर आणण्याचं काम गाथा करत. ज्ञानेश्वरी, ज्ञान आणि ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार जिथं आहे त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आपण ती वाचली पाहिजे. अहो, ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या भाषामध्ये रूपांतरित करून तिकडचे लोक वाचतायत. आपल्याला, आपण म्हणतो कुठं समजतच नाही आम्हाला. तुम्ही वाचा. अरे, जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरीचं बोट पकडताल ना, जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरीच्या त्या ओळीवरून, त्या ठिकाणी असणाऱ्या ओव्यावरून बोट फिरवाल ना, तर शपथ घेऊन सांगते तुम्हाला, ज्ञानोबराय तुमचं बोट कधीच सोडणार नाही. तो कधीच सोडणार नाही. कारण ती जगाची माय. अहो, विचार करा, 22 वर्षाचा तरणा बांड पोरगा, ज्याला अख्ख्या जगानं माऊली म्हणावं, जगानं माऊली म्हणावं, विश्व माऊली ज्ञानोबराय म्हणतो आपण, ते आपल्याला कशी उपाशी ठेविलो, कसं आपलं बोट सोडेलो? आपण हा विचार केला पाहिजे. बघा, कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांनी आत्महत्या केल्या. मोठमोठ्या बिल्डरने आत्महत्या केल्या दादा. मोठमोठे, ज्यांची संपत्ती कोट्याने कोटी आहे, ज्यांचं इन्कम जे आहे ना दररोजचं लाखामध्ये आहे, अशा लोकांनी आत्महत्या केल्या. आमच्यातले कुणी नाही केल्या. कीर्तन नाही म्हणून कीर्तनकाराची आत्महत्या. आलं का पेपरला कधी? पॉकेट भेटलं नाही म्हणून बायकोने हाणलं. होय, पॉकेट नाही म्हणून बायकोने घरातच येऊ दिलं नाही. विठ्ठल. बायका बी कंटाळा, त्यांना बी सवय. आता घरी स्वयंपाक करायची गरजच नाही. नवरा कीर्तनकार असल्यावर दररोज त्याचं बाय, आणि बाहेर बी खाणारे अशो टम फुगत येत नसते. आणि खायला जेवायला काय काय लय खोडीचे राहते होते. पण जेवायला गेलं का पूर्ण पोळ्यात स्वयंपाक असाल तेव्हा भाकर नाही काय उलशी मर खाकी हे आता इतकं भेटते. तर घरी यांना शिळे तुकडे पण बायका लवकर देत नाहीत बरं का. पण बाहेर आलं का लय नखरे करते. काही काही सांगते, इथलं नाही, मला राहायचंय सकाळपर्यंत. उठायला बरं, तुम्हाला वाटतंय का तुमच्याच बायका तुम्हाला बोलतात, कीर्तनकाराची बायको त्याला बोलत नाही? अजिबात तसं काही समजू नका तुम्ही. अहो, मृदंगाचार्याची बायको त्याला म्हणणार, बस झाल्या तुमच्या थापा तिकडं मारायच्या कीर्तनात. इथं थापा मार तुमचं झालेलं म्हणून तुम्हाला अनुभव नाही. बघू पुढच्या वेळेस अनुभव येईल.
गायकाने घरी जावा ना म्हणून. अगो काय चाल म्हणलो मी, काय प्रतिपदाचं कीर्तन होतं वीर रसातलं, काय चाल म्हणलो मी. ती म्हणती हा किती चालीचं आहेस माहिती मला. हा ती चाल माझ्या लक्षातच नाही आली, नाहीतर मी भेटलेच नसते तुला. ती म्हणती घरी गेलं की. आणि कीर्तन करायची बाई तुमचं तिकडच ऐकू द्या, मला काहीच सांगू नका. गायकाने म्हणते ते इवळा इवळी तिकडं तुमची, मला काय नको ऐकायचं. ती बिचारी कदरून गेली असती. अहो कुत्र्यावर घालून शिवाय दिल्या कोरोनामध्ये कीर्तन करायला बायकांनी. मी माझ्या डोळ्यांनी म्हणजे कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं. कुत्र्यावर शिव्या घालून दिल्या. हो मरती म्हणलं इथंच मरतच. 10 महिने झालं कुठं जायना यायना, पाकिट आणीना, खायला आणीना, नुसतं इथं मरतय. उठलं की खुर्ची टाकतोय, दारात बसतोय, कुत्र्याला बनतोय, कुत्र्याला बायको बनतोय. विठ्ठल बायकोचं फार अवघड आहे हो. अजून आपल्याकडे बरं आहे, तुम्ही पुणे मुंबईला जाऊन बघा, तिकडे बायका कशा म्हणतात बरं का बाबा नवऱ्याला, ए बंट्या, जणू कुत्र आहे. आम्ही असंच मुंबईला गेलो कार्यक्रमाला, आणि कार्यक्रमाला गेलो त्यांच्याकडे पद्धत अशी होती नारायण महाराज, सकाळी नवऱ्याने स्वयंपाक केला की संध्याकाळी बायकोनं करायचं. आपल्याकडे नाही, आणखी लावलं नाही तुम्हाला स्वयंपाकाला. बरं आहे आणखी आपल्याकडं. हा बरं आहे. ते सकाळी एक जणांनी करायचं, संध्याकाळी. आता तिकडे दोघंही नोकरीला असतात ते. मग आम्ही गेलो त्यांच्या घरी. आम्हाला हे महाराजांनी कसं आता आम्हाला हे पिटले वाढतं, हा पिटले वाडच्या घरी नेऊन ठेवलं महाराजांनी मला, तसं आम्हाला एका घरी नेऊन ठेवलं. आणि त्यांचं सकाळचं झाला होता त्या बायकोचा स्वयंपाक करून, आणि संध्याकाळी नवऱ्याची बारी होती, आमचा कीर्तनाचा टाइम. ती म्हणली बंट्या तुझी बारी स्वयंपाक करायची, तू करतो. म्हणलं ए प्रिये मला फार कंटाळा आलाय ग, प्लीज प्लीज जानू आजचे दिवस तू करणार, सकाळी तुझा मी करतो. ती म्हणली नो नेवर, अजिबात जमणार नाही, मी करणारच नाही. म्हणली अगं ए प्रिय ए सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? ती म्हणली भरोसा लई मोठा आहे, पण स्वयंपाक करीत नसते. आता काय करावं, काय काही समजा बरं का त्याला. ते गेलं स्वयंपाक घरात बरं का बाबा, तरी पण गेलं ते बळच गेलं. पण स्वयंपाक घरात त्या किचन मध्ये एवढे भांडे पडलेले, ते त्याच्या एवढं जीवावर आलं, ते भांडे बघूनच बाहेर आला, दारात गेला डायरेक्ट, चप्पल घालू लागला. ती म्हणली वेर आर यू गोईंग? बायको म्हणली कुठे चाललास? तो म्हणला मला तुझ्यासोबत राहायचंच नाही, आत्ताच्या आत्ता वकिलाकडे चाललो घटस्फोट घ्यायला. अजिबात राहायचं नाही तुझ्यासोबत मला, सकाळी स्वयंपाक करतो म्हणतो तर करू देत नाही, आता मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. गेला, चप्पल घातली, पायात गेला, तासाभराने पुन्हा वापस आला आणि स्वयंपाक करायला लागला. ती म्हणली वाट्या पण काय झालं? तो म्हणला वकील साहेब भांडे घाशीत होते. मग मला तो अजून भांड्याला लावलं नाही, स्वयंपाकच कर, आपलं बरं म्हणून चला. एक वाक्य बोलू का? फार गोड वाक्य बरं काय का, संसारामध्ये फार गोड वाक्य, घरी घेऊन जा. संसारामध्ये कितीही मोठ्या आकड्याने, म्हणजे तुम्हाला किती पगार मोठा असू द्या, 4 अंकी 5 अंकी 6 अंकी, किती मोठा पगार असू द्या, ऐका, संसारामध्ये कितीही मोठ्या आकड्याने, कितीही मोठ्या आकड्याला गुणलं तरी सुद्धा भागतच नाही. पण गुणाने राहिलं तर मात्र भागल्याशिवाय राहत नाही. फार अवघड आहे बरं का. बायका किती तुम्ही नवरे किती मोठे असू द्या, तो डॉक्टर असो, इंजिनियर असो, कलेक्टर असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, राष्ट्रपती असो, कोणी असो, त्याची बायको त्याला म्हणते आमच्या त्यांना बाई काही एक्सपिरियन्स इज बेटर दॅन नॉलेज. अनुभव हा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ, इथले इथं कळलं आपल्याला. सगळ्यांना अनुभव पण यांनी जोरात बोलले आपलं, ते घाबरत नाहीत. हा ते माझ्यासारखे दिसते, घाबरायचंच नाही. हा काय घाबरायचं त्याला, अजिबात बायकोला घाबरायचं नाही. एक नवरा आला तर म्हटलं अजिबात मी तुला घाबरत नसतो, दररोज काय सांगते का भांडे घासायचे, अजिबात भांडे घासत नसतो. मी गेले, म्हणलं दादा किती मोठ्यानं बोलताय हो वहिनीला, काय काय चाललंय काय? तो म्हणला बघा ना ताई, मला दररोज भांडे घासायला सांगते, हिच्याच मनाने चाललंय. म्हणलं 10 वर्ष झाले लग्नाला, दररोज हिच्या मनाने भांडे घास म्हणलं की मी भांडे घासतो. आज अगोदर मी कपडे धुणार, नंतर भांडे घासणार. कुणी म्हणावं जन्माला आल्याचं सार्थक झालंय, कुणी म्हणावं त्याच्या मीराबाईंनी म्हणावं विषाचा प्याला भगवंतानी पिला हो, मीराबाईला काहीच होऊ दिलं नाही.
माझ्या जनाबाईला म्हणावं, जनाबाई जवळ यावं देवानं आणि जनाबाईच्या अर्ध्या भाकरीतली कोरभर भाकरी मागून खावी. हे जणे मला दे ना कोरभर भाकरी. अहो आपण एवढं त्याला षोडशोपचारी त्याची पूजा करतो, त्याला नैवेद्य दाखवतो, पण त्याला गोड नाही लागत. ते जनाबाईच्या शिव्या सुद्धा गोड लागल्या. काय म्हणायची माझी जनाबाई, अरे अरे बिठ्या मुळ मायेच्या तुझे गेले माडे तुला पाहून पाहले तुझे गेले माडे तुला पाहून पाहले गेले माडे तुला पाहून पाहले तुला पाहून पाहले काय म्हणायचे, अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझे गेले मडे तुला पाहून का. कोण म्हणायचं, जनाबाई. विठ्या म्हणायची देवाला, तुझं मड बसविलं. कोण म्हणायची, जनाबाई. अहो जनाबाईच्या शिव्यात सुद्धा प्रेम होतो. जनाबाईने थापलेल्या गौऱ्या, ज्या शेणाला जनाबाईचा हात लागला, त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत विठ्ठल होत्या. विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल 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 विठ्ठल जनाबाई गौऱ्या बोलू लागल्या वाचा की एकदा टाळ्या. काय मृदंग वाजतो, काय गायन आहे. तुम्ही नशीबवान आहेत माणसं बरं का. महागाची माणसं आहेत पण तुम्हाला स्वस्तात भेटते. विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या, ज्या जनाबाईच्या हाताचा स्पर्श शेणाला झाला, ते गौऱ्या त्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणल्या. आता महाराज मेले सांगू सांगू तरी काही विठ्ठल म्हणायला तयार नव्हतं. कीर्तन ऐकू देत बरं का, असे समोर बसते ना कीर्तन ऐकणार. महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. ते नाही, एखादं नाहीच वाजत बरं का, वाजतच नाही. कीर्तन संपलं की सगळ्यात बाहेर जाऊन अगोदर सांगते, हे किती म्हणत होती ती, टाळी वाजवा मी नाहीच वाजवली. कुणाच्या बापाचं काय गेलं, येथे आमचे काय बा गेले. तुमचं तुम्ही ज्याचं आणि तुम्ही केले ना. आणि इथं येऊन जर तुम्ही जर देवाच्या नावाने टाळी वाजवत नसाल, भजन करत नसाल, तर मग क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया तूने तो जीवन गमा दिया जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया जिस पाना का कोता को दिया जिस पाना का कोता को दिया जिस पाना का कोता को दिया क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया जीवन गवा दिया जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया। वाह क्या बात है। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे।
इस पानात उसको तो खो दिया रे. ज्याला प्राप्त करून घेण्यासाठी हा जन्म आहे. नरदेह माऊली महावैष्णव ज्ञानोबारा खूप सुंदर वर्णन करतात. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना रजारे चिरापडे किंवा पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ वाघवा सांडोनिया किंवा शरीराच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. याच शरीराला आल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. असं कोणी दोन बैल विचार करणार नाहीत. प्रतिभाताई बिडून आल्यात कीर्तनाला, चला आपल्याला आपल्या काही जिल्ह्यातल्या नाहीत काय नाहीत लांबच्यात आपल्याला चाल म्हणायला दिली तर दिली. बैल विचार करतील का? हा, एका 4-5 म्हशी बसल्या एखाद्या जाग्यावर म्हणल्या चल बाई आता ना लई काम पडलं होतं सगळं उरकिलं आता हरिपाठ घेऊ आपण. बसल्या 5-6 म्हशी अशा आणि सुरू केलं सुंदर ते ध्यान उभे विटे. ऐकलं कधी असं म्हशी हरिपाठ म्हणलेलं? ऐकलं का? नाही ना. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगी. त्यांना म्हणजे काही कळतच नाहीये भगवंत काय त्याची प्राप्ती कशी करायची त्यांना काही माहितीच नाहीये. आज देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही दुसरीकडे हे ज्ञान नाही हो, इथंच हे ज्ञान आहे. याच देहाला आल्यानंतर आपल्याला कळतंय त्या भगवंताला आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. किती गोड आहे होतो, किती गोड आहे देव. जनाबाईने माझ्या फार वर्णन केलं आणि जनाबाईचं काम करू लागायचा देव इथं मी होते बघा. जनाबाई झाडाला आली का झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. एवढंच नाही जनाबाईच्या डोक्यात धुवा झाल्या. देवानं जनाबाईचं डोकं धुवावं. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. तुळशीच्या बनी जनी उकलीत वेणी. तुळशीच्या बनी जनी उकलीत वेणी. उकलीत वेणी. तुळशीच्या बने तुळशीच्या बनात बसून जनाबाई वेणी उकलते. देवाने पाणी ठेवलंय पातेलं भरून खळखळ उकळून दिलंय पाणी ओतलंय इसान टाकले त्याच्यामध्ये आणि जनाबाईला नाव घालतोय माझा देव. का? माझ्या जनीला नाही कोणी कोणी नाहीये माझ्या जनीला. बाप सोडून गेला, आई लहानपणीच वारलेली आणि जनाबाई माझ्या विश्वासात राहिली. विचार करा मी सांगता सांगता राहिले एवढ्या मोठमोठ्या लोकांनी आत्महत्या केल्या कोरोना काळामध्ये पण आमच्यासारख्या कीर्तनकारांनी गायकांनी वादकांनी कथाकारांनी नाही आत्महत्या केल्या. कारण आम्हाला माहितीये आम्ही लई मोठ्या बापाचे लेकर आहेत आणि आम्ही कधीच उपाशी मरणार नाहीत. आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचे लेकर आहेत आणि आमच्या डोक्यावर ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा वरद असता आहे. आम्ही कधीच उपाशी मरू शकत नाहीत, कधीच उपाशी मरू शकत नाहीत. आमच्यातला कोणीच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला नाही. अहो काही काही गायकांचे पोट त्याच्यावरच येतं. 1000, 2000, 1500, 3000, 4000 पाकिट भेटतात. सप्त्यामध्ये 8-8, 15-15, 10-10, 20-20 हजार पर्यंत घेतात. सांगायचंय काय मला, बरीच माणसं नाही जमलं पुण्यासारख्या आळंदीसारख्या ठिकाणी जाऊन राहिली. कोणी कंपनीत काम केलं पण नाही आत्महत्या केल्या. आम्हाला माहिती आम्ही लय मोठ्या बापाच्या अवलाद येतो. आम्हाला माहितीये म्हणून आम्ही नाही केली आत्महत्या. ऐका, आणि आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे बरं का, गुन्हा आहे तो. आपल्या स्वतःला त्याची परतफेड करावी तर लागतेच लागते. गेल्यानंतर मागे माणसं थोडी चांगलं म्हणतात. आता शेतकरी आत्महत्या करतात तो शेतीला त्रास होऊन नापिकीला कंटाळून. पण मला एक सांगायचंय बघा, किती नापिकी येऊ द्या आजचा दिवस उद्या बदलत असतोय. आजची परिस्थिती बदलत असते बरं का. आणि कसं त्या ठिकाणी वातावरण असू द्या पण आपले बायका लेकरं घेऊन जमल तिथं जाऊन तुम्ही पोट भरा. पण आत्महत्यासारखा प्रकार कधीच करू नका गड्यांनो. का? आपण गेल्यानंतर तू गेलास तर संपतील का रे प्रश्न सारे. तू गेलास तर संपतील का प्रश्न सारे. घरामध्ये म्हातारे आई वडील असतात, किलबिले डोळे करून बघतात. सुनेचं पांढरं कपाळ पाहू नाही वाटत त्यांना. घरातले लहान लहान लेकरं असतात, बाबा बाबा म्हणतात, नाही पाहू वाटत. नका रे बाबांनो, माझ्या शेतकरी राजांनो, तुमच्यासारखा जगाचा पोशिंदा दुसरा कोणीच नाहीये. जगात जर सगळ्यात दिलदार व्यक्ती कोण असेल ना तर तो माझा शेतकरी बाप आहे. आणि याचा मला अभिमान आहे, गर्व आहे बरं का या गोष्टीचा. आणि म्हणून बाबांनो, आत्महत्यासारख्या प्रकारापासून तुम्ही स्वतःला वाचवा. अरे तुम्ही गेल्यानंतर घरातलं तुमचं वातावरण काय असेल तुम्हाला ते दिसणार नाही, तुम्हाला ते माहित नाहीये. म्हणून
या आत्महत्यासारखं. आणि आत्महत्या रोखण्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते मी. तुम्ही शूरांचे चरित्र वाचा, संतांचे चरित्र वाचा, त्यातून तुम्हाला जगण्याची प्रेरणा निश्चितपणे मिळणार. हा छाती ठोकून तुम्हाला दावा करून सांगते बरं का मी. आणि म्हणून हे करा. त्या ठिकाणी असणारी जनाबाई बापाला वापस पाठवलं. जनाबाई म्हणली तू विटेवरचा बाप आहे ना, तोच माझा आता बाप आहे. बाबा मी गावाकडे येणार नाही. अरे त्याला पाहिलं नाही एकदा, आता मला काहीच पाहिजे अपेक्षा नाही, काहीच पाहिजे गरज नाही, आता मला काहीच पाहायचं नाही बाबा, आता त्याला पाहिलंय मी. आणि संत नामदेव महाराजांच्या घरी दासी होऊन माझी जनाबाई राहिली हो. नामदेव महाराजांनी सांभाळलं म्हणून ती जनाबाई सुद्धा म्हणते माझे तुकोबरांना सांभाळलं. बाबाजी चैतन्यासारखे गुरु माझ्या तुकोबरांना भेटले आणि आशीर्वाद दिला, डोक्यावर वरदहस्त ठेवला. आणि म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्यांनी माझ्या डोक्यावर जेव्हा हात ठेवला तेव्हा मला असं वाटलं की आता माझ्या जीवनातली खंत, आता माझ्या जीवनातलं दुःख, सगळ्या पीडा निघून गेल्या. आणि जनाबाई सुद्धा म्हणते तो देव माझ्या जवळ येऊन बसला, डोक्यावर हात ठेवला, तो माझ्या जात्याला दळू लागला. माझ्या हातात हात घेऊन त्यानं त्या ठिकाणी जात दळलं, दळण दळलं, ओव्या गात गात दळलं. किती सुंदर ओव्या गात दळलं. काय म्हणायची माझी जनाबाई ऐका ना. ओव्या गाऊन सोयरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्री हरी, आळ चोरेचा माझ्यावरी, आळ चोरेचा माझ्यावरी. हा असा कार्य केलास काम, अलंकार विसरून गेलास देवा. कुठे गेली तुझे जादूगिरी, आळ चोरेचा माझ्यावरी, आळ चोरेचा माझ्यावरी. काय रे देवा, तूच विसरून गेलास ना इथं, मी काही चोरलंय का बरं. आणि खरं नातं तेच आहे बरं का, जिथं सगळं काही विसरतं. बघा आपण एखाद्याच्या घरी, जीवलगाच्या घरी जावा, जीवलग मैत्रिणीच्या घरी तुम्ही जा, ती तुम्हाला गेल्या गेल्या पाणी पण देत नाही आणि चहा पण करत नाही. सांगू का तुम्हाला का करत नाही? कारण तिला तुमच्याशी बोलायचं असतं, तुमच्या जवळ बसायचं असतं. आणि नंतर 10-15 मिनिटानंतर अगो पाणी पण द्यायचं विसरले मी तुला. म्हणजे जिथं विसरलं जातं तिथं खरं प्रेम असतं बरं का. आणि तुम्ही म्हणता मग पटकन दिल्यावर का प्रेम नाही का? तशातला बिलकुल भाग नाही बरं का. पण जिथं विसरतं ना, अहो बघा ना, प्रेमात सगळं काही क्षम्य असतं. प्रेमात सगळं काही, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं. बोलतात ना, बोलता बोलता नाही का. एका पोरीला बघा, भाऊ 4 होते, आई वडील म्हातारे झाले होते, 4 भाऊ होते. प्रेमात सगळं काही क्षम्य असतं, त्याच्यासाठी सांगते बघा ऐका. आणि 4-4 भाऊ होते. आई म्हणली अरे पोरांनो 4-4 भाऊ येते म्हणली, एक जणाने जाऊन दिवाळीला घेऊन या पोरीला. मोठा भाऊ म्हणला हा जाईल, तो म्हणला तो जाईल, तो म्हणला तो जाईल, म्हणून एकच असावा तो जातो पटकन. 4-4 असले का मग त्याला वाटतं ते जाईन, त्याला वाटतं ते जाईन, कुणीच जाईना बरं का. 8 दिवस दिवाळी जवळ आली, अरे जा रे कोणीतरी घेऊन या सगुनीला. म्हणजे सगुनी आहे कोणी तर आमच्या तिकडची सांगते बरं का. अरे घेऊन या रे कोणीतरी जाऊन, अरे घेऊन या रे. कुणी आणलं नाही. उद्या दिवाळी आली, पहिलं पाणी झालं, उद्या दिवाळी आली तरी सुद्धा कुणी आणि ना भाऊबीजे दिवशी म्हातारं राग राग उठलं, राग राग उठलं म्हातारं, निघालं पायी पायीच. तर शेजारच्या त्या कुंभार दादाने अडवलं, म्हणले अहो बाबा का म्हणून असं राग राग. ते म्हणले काय सांगू, 4-4 पोरं आहे म्हणले मला, पण एक कामाचं नाही, सगुनीला आणायला चाललोय म्हणले. निघाले, गेले पोरीच्या घरी. पोरगी म्हणली बाबा मी किती दिवस झालं, 8 दिवस झालं मी वाट पाहते, आज येईल दादा, उद्या येईल दादा, एक तरी भाऊ येईल न्यायला, एक तरी. ते म्हणलं हे बघ ते काही कामाचे नाहीत. अगं घरी म्हणले एवढ्या 4-4 पोरांना 4-4 गाड्यात, 4-4 त्यांना मोटरसायकल इथं, 4-4 मोठ्या गाड्या आहेत, त्यांना 4-4 बंगले. अरे 4 जणांना मी सगळं 4-4 घेऊन दिलं, पण बघ ना म्हणले तुझ्याकडे यायला मला एक गाडी सुद्धा नाही, आणि घोड सुद्धा नाही, आणि गाढव सुद्धा नाही म्हणले. पोरगी काय म्हणली माहिती का, बाबा तुम्ही मला 100 गाढवासारखे, तुम्ही एकटेच मला 100 गाढवासारखे, मला गाढवाची काहीच गरज नाही. की पोरगी बापाला गाढव म्हणली, बापाला गाढव म्हणली, पण बापाला तसा राग आलाय का?
का नाही आला? प्रेमानं बोलली ती. प्रेमात बोललेलं सगळं माफ होतं. चला विठ्ठल. माझ्या जनाबाईला देवानं सांभाळलं, माझ्या तुकोबरांना साधू संतांनी त्या ठिकाणी येऊन आशीर्वाद दिला. म्हणून तुकोबराय दुसऱ्या चरणात म्हणले, तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती. विठोप्पा हरकुमाई. Everybody says that time is money, but I think, and you all must think that time is not money. Time is more than money. तुम्ही म्हणता बिघडली का काय? हा, आता चांगले होते. मला फार येतं याच्यासाठी नाही बोलले. इंग्लिश लँग्वेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये गरजेची भाषा आहे इंग्रजी भाषा. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मराठीला कोणी विचारत नाही. तुम्ही प्रांतीय भाषा जिथल्या इथलं वापरलं. प्रांतीय भाषा काय? आंध्रामध्ये तुम्ही जास्त हिंदी पण वापरू शकत नाही. आम्ही गेलेलो आंध्रामध्ये पण कार्यक्रमाला. मी तेलंगणाला, इकडे कर्नाटकमध्ये मी 5-6 राज्यात फिरते. महत्वाचा विषय म्हणते. कीर्तन मी 2 चरणावरच केले आता, आणि बाकीचे चरण सोडण्यासाठी मी पुन्हा येईन. बाकीचे 2 चरण सोडवायला मी, आणि जो म्हणतो का पुन्हा येईन तो येतोच. विठ्ठल. बघा, तुकोबराय म्हणतात, या जन्माला येऊन माझं सार्थक झाले. का बरं सार्थक झालं? तसं पाहायला गेलं तुकोबरांच्या जीवनामध्ये तुकोबरांच्या घरातली परिस्थिती अजिबात त्यांना साजेशी नाहीये की त्यांनी म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. त्यांनी आनंदाने जगावं असं कोणतीच परिस्थिती त्यांच्या घरात नाही. अहो, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे. तसं पाहायला गेले तुकोबराय सावकार होते. सावकार म्हणण्यापेक्षा सावकारांना जो कर्ज देतो, काय म्हणतात त्यांना? महाजन. महाजन कोणाला म्हणायचं? सावकारांना कर्ज देणाऱ्यांना महाजन म्हणतात बरं का. तुकोबराय ते होते. तरी सुद्धा या जगातलं शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारे सर्वात पहिले संत जर कोण असतील ना, तर ते माझे तुकोबराय आहेत. ते माझे तुकोबराय आहेत बरं का. आपल्याकडं असणाऱ्या खतावण्या म्हणजे वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकल्या. कुणाकडे कर्ज काही ठेवलं नाही. मग स्वतःच्या खाण्यापिण्याची वांदे झाल्या. अहो, अन्न करता एक पत्नी गेली, एक भाऊ गेला. त्या ठिकाणी असणारा पत्नी गेली, मुलगा गेला, दावणीचे बैल मेले, गावचा पाटील कोपला. दुसऱ्यांच्या शेतात त्या ठिकाणी असणार धान राखण्यासाठी ठेवलं एक जणानं. तर तुकोबरांचे अभंग ऐकून सगळे कडचे पक्षी तिथं चिवून बसले. पक्षी धान्य खातायत आणि तुकोबरांचं गाणं ऐकतात. धान्य खातायत, तुकोबरांचे अभंग ऐकतात. धान्य खातात. आता धान्य गोड लागतं ना, अभंग कानाला गोड लागतात त्या पक्ष्यांच्या. आणि तुकोबराय म्हणू लागले ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुसोरे आळवती. पक्षी सुद्धा गाऊ लागले तुकोबरांच्या मागे. गावचा त्या ठिकाणी ज्यानं आपलं शेत राखायला दिलं होतं तो म्हणला, अरे तुक्या, तुला वेळ लागला की काय? अरे तुला राखायला दिलंय, तुझ्या आवाजानं सगळे पक्षी येऊन हे सगळं धान्य खाऊन टाकलं त्यांनी. तुला काय द्यायचं ते तर विसरून जा आता, पण माझ्या धान्याची भरपाई कर. तेव्हा माझ्या भगवंतानं तुकोबरांच्या धान्याची भरपाई केली. तो म्हणला 20 खंड्या होईल. देवानं 40 खंड्या दिल्या. तुकोबरायला म्हणले, जा तुम्ही 20 खंड्या. तुकोबराय म्हणले, नाही, मी नेणार नाही 20 खंड्या. माझं जेवढं ठरलंय तेवढंच मला द्या. आपल्यासारखं म्हणलंस ना, भेटत तर कशाला नको म्हणायचं. पण माझ्या तुकोबरांनी नाही घेतलं. जीवनामध्ये त्यांच्या एकही प्रसंग नाही की ते आनंदाचा होता. प्रापंचिक जीवनामध्ये सुख म्हणून त्यांच्या घरात नव्हतं. तुकोबरांच्या पत्नीला एकच लुगडं होतं. एकच लुगडं होतं बरं काय. एकच लुगडं होतं. ती आंघोळीला बसण्या अगोदर धुवून टाकायची, कपडा गुंडाळून आंघोळ करायची. अनेक ठिकाणी संतांच्या महात्म्यांच्या मुखातून पण ऐकलेलं आहे. ऐका का, बाथरूम मोरी पूर्वी म्हणायचे ना, मोरी त्याच्यावर टाकलेलं असायचं. बाहेरून एखादी कुणी बाई चालली का भिकारीण, ती म्हणायची, बाबा काहीतरी देते. म्हणायचं, काय देत? तुकोबराय म्हणजे काय द्यायचं? एखादं लुगडं बिगडं असलं तर द्या. हो, नाही माझ्याकडं. तुकोबरांना माहित होतं आपल्या बायकोला एकच लुगडं आहे, तरी सुद्धा ते लुगडं घेऊन देण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आपल्यासारख्यांची हिंमत नाही होणार. ऐका ना,
तरी त्या तुकोबरायांनी म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. का म्हणतात बरं? प्रापंचिक परिस्थिती कशी असू द्या, भौतिक परिस्थिती कशी असू द्या, पण आत्मिक परिस्थिती अत्यंत उत्तम होती माझ्या तुकोबरायांची. जे भगवंताशी तादात्म्य साधत होते, भगवंताशी बोलत होते, चर्चा करत होते, आणि ज्या भगवंतानं तुकोबरायांच्या भेटीसाठी अट्टहास धरावा म्हणून त्याच तुकोबरायांनी म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. त्यांनी म्हणावं बरं का,